वेलकम टू माय ब्लॉग। तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो मार्केटकडे आणि आणायच्या तांदूळ आणि भाजी, नाही तर उपाशी राहण्याची पाळी येऊन जाईल। सायकलनं मार्केटले हा रोड एवढा खराब आहे का नाही, खूपच उंटासारखी सायकल उदनते। आलो चिवणले, फक्त मार्केट पाहिजे आज। कधी कधी मार्केट नाही राहत। आलो मार्केटले। भाऊ वांगे किती दिला? वांगे 20 रुपये। 20 रुपये पाव आहेत का? आता घेऊन आता तांदूळ। भाऊ दादा तांदूळ। आपण ना घेतला आता 2 किलो हा तांदूळ। ब्लॉग आणि तांदूळ दोघे घेऊन गेलाय। आता नव्या आपल्या रूम साठी। तर मम्मीला म्हणे की काहीतरी बनव, कारण खूप जोराने भूक लागली आहे। सकाळपासून आतापर्यंत काहीच नाही खाल्ला मी। आता आज करतो, आज मी बनवतो आपल्या हातानं भाजी। मम्मीला आज तरी नाही का रात्री भेटून जाईल की हा तेव्हा विचार करा की माझ्या मुलांना बनवला बा म्हणून। आज मी बनवतो भाजी। तू काही नेता तर त्याची काळजी घ्यायच्या। तशी ना आणता आणता नाही का माझ्या थैला टायर मध्ये फसला आणि इथून पूर्ण फाटून गेला। हा निकर साईडला तांदूळ वगैरे होते, ते चांगल्याला काय फाटलं, तांदूळ वगैरे काही गेला नाही तर त्याच्यापर्यंत, पण हा पूर्ण फाटून गेला। असा नुकसान होत असते। तर तुम्ही नाही का काही काम वगैरे करत असता, काही काम करत असताना नाही का एक वेळा काळजी घ्यायचा की आपला सामान वगैरे आहे तो ठीक आहे का बा म्हणून। पण एकदम फाटून गेलाय। चांगला कर तांदूळ पर्यंत फाटून गेले असते ना, त्या झिल्ली वगैरे फाटली असती ना तर मला पुन्हा नुकसान झालं असता। मेन गोष्ट मम्मीच्या हातातून शिवा खाल्लो असतो। तर चांगला ते मी अगोदर लक्ष चालला गेला तर ही चांगली गोष्ट आहे। कॉल आला होता आता, म्हणते की कुठपर्यंत आहेस? मी म्हणलो येता येता ते थैला फाटून गेला आणि बस तांदूळ किंचित म्हणजे पडतच होते। तर मम्मी म्हणते चांगला ना आण म्हणते, पाहिजे म्हणते तांदूळ वगैरे म्हणते खायसाठी, ना तुपाशी राहायला लागलं म्हणते तुले। डर का माहोल आहे मित्रांनो। आता घर जाऊन चांगला ठेवतो, काढतो। स्वतः मेन गोष्ट सायकल नाही का मरगड आहे, पण नाही का तो प्लास्टिकचा, तर त्यामुळे नाही का जमून नाही राहिला। हो आलो आता। हा इथून फाटून गेला होता ग। कसा कसा फाटला तर रे? हा कसा कसा फाटून गेला? अरे हा झिल्ली पण अर्धी फाटली आहे माहिती आहे का तांदळाची। फाटली का? किती किलो आणला? हा 2 किलो 45 रुपयाचे। नाही फाटला वाटतं जास्त काही। जाऊ देतो तो एक काढून। पुरा फाटून गेला होता थैला। वाचला काही भाजी वगैरे काही तांदूळ वगैरे काही झाला नाही तर
सगळं अर्धा अर्धा किलो आणलो मी. चल ते मांडून दे दूर. नाही राहिला का? हा काय हे आणतो मी ते टोपली एक त्याच्यावर ते साहेच आहे त्या डब्यात भरून घेतो तांदूळ. बाहेर खूपच गरमी आहे ग. काय बाहेर खूप गरमी आहे. अबे एक खडे तो फसून गेला होता हा त्यामध्ये तो थैला. मला वाटलं झाला पूर्ण भाजी वगैरे सगळं सांगते का आता. सकाळी जाणवलं तर मग झोपून उठायचं नाही ना. लवकर गेला झोपच ना उघडत ग. झोपच उघडणार आहे. लवकरच खात बारीक कमी. अबे माहित आहे का 50चा पण सेम आणि 45चा पण सेम दिसत होता मला. एकदम बारीक दहाच्या लागून ना 50ला घेण्यापेक्षा आज परवडला. तिथे सांगता मित्रांनो आहे तिथे सांगितलं मम्मीचे टाकू तरी बाहेर भाजी टाक. भाजी तर खूप महाग आहे का. आलू इथं टाकून घे. 20 रुपये पाव वांगे. 30च्या किलो अर्धा किलो. त्याला आरती करतो ना मग त्या भाज्या काही बनवली होती का ग? नाही रात्री बनवली. मग त्या भाजी बेसन टाकली का होती काल? एक भाजी थोडी रात्री डाळ टाकून करी. बहुत आडस वाटत आहे. बंद करून दिलं मी आता. मम्मी करत आहे आता आरती आणि मी येतो आंघोळ करून. आंघोळ झाली. मम्मी कायची भाजी बनवली का? वाटाण्याची भाजी. अरे का ग्रेव्ही बनली का? मस्त रस्सा बनला. आता करतो जेवण. मम्मीनं ताट वाढला आणि ताटामध्ये आहे मस्त वाटाण्याची भाजी आणि भात. तर आता करतो मी मस्त जेवण. जेवण झाला. आता मी करतो आपला वर्क कारण की परवापासून माझे पेपर सुरू होत आहेत आणि आतापर्यंत माझ्या काही वाचून नाही झाला. आणि तसं म्हणलं तर एका दिवशी माझे 2-2 पेपर आहेत आणि 3 दिवसात माझे पेपर खतम होणार आहेत. तर 14, 15 आणि 16 आणि 17 पासून ते 25 पर्यंत आम्हाला सुट्टी मिळणार आहे. तर एकदम हॉलिडे एन्जॉय कारण की आता दिवाळी वगैरे येणार आहे. आता झाली आहे संध्याकाळ. बघू शकता तुम्ही. मम्मी करून राहिली आता पूजा. सायंकाळची पूजा करते मम्मी रोज. झाला मम्मीची पूजा झाली. कसा राहिला का आजचा दिवस? तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर बाय.